बऱ्याच जणांना भरपूर ही भाजी आवडते, पण काही मंडळी अशी देखील आहेत त्यांना ही भाजी अजिबात आवडत नाही. पण माझ्या या पद्धतीने छोलेची भाजी एकदा करूनच बघावं. नॉनव्हेज प्रेमी असणारे देखील या भाजीवर तुटून पडतील आणि 2 घास जास्तच खातील. आणि कोणतंही मसाल्याचं झंझट वगैरे काहीच करायचं नाही. अगदी सोप्या पद्धतीने, काहीच वाटण वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला. अगदी साधी पद्धत आहे, पण चव मात्र एकच नंबर येणार आहे. आणि सकाळी उठल्यानंतर टिफिन करायचा असेल तर एकदम 5 मिनिटांमध्ये ही भाजी होईल. त्यासाठी आपल्याला रात्रभर छोले भिजत घालायचे आहेत. सकाळी उठल्यावर छोलेमधील सगळं पाणी काढायचं. ते पाणी अजिबात घ्यायचं नाही. छोले सगळे कुकरमध्ये टाकायचे. 1 चमचा मीठ घालायचं आणि मंद आचेवर 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या. दुसरीकडे कढई ठेवायची गॅसवर. कढई तापली की 3 पळी तेल घालायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं घालायचं. इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत. मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. मोठे असेल तर तुम्ही 2 घ्या. कांदा मात्र भरपूर घाला. कांदे त्यामध्ये घातल्यानंतर गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला मस्त असं कांदा शिजवून घ्यायचा आहे. कारण आपल्याला कांदा टोमॅटोमध्येच ही भाजी करायची आहे, त्यामुळे ह्याची ग्रेव्ही मस्त झाली पाहिजे. ही प्रोसेस जर फॉलो करून तुम्ही भाजी केला अगदी कोणत्याही कडधान्याची, तुमच्या भाजीची चव मात्र अफलातून होणार आहे. तर कांदा आपला फ्राय झाल्यानंतर इथे मोठ्या आकाराचे 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले यामध्ये टाकले. टोमॅटोची तुम्ही पेस्टही घालू शकता प्युरी करून, किंवा असं बारीक चिरूनही घालू शकता. फक्त काय करायचं, अर्धा चमचाभर इथे मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो विरघळण्यास मदत होते. अगदी पेस्ट करायची ही गरज लागत नाही. मीठ घातल्यानंतर मस्त ग्रेव्ही तयार होते. छान कांदा टोमॅटो विरघळतो. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. त्याचसोबत मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा हळदही घातलेला आहे. छोलेच्या भाजीची चव वाढवण्यासाठी एक सिक्रेट मसाला म्हणजे आपल्याला यामध्ये 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. त्यासोबत मस्त रंग आणण्यासाठी इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि चवही खूप छान होते. फ्लेवर मस्त येतो बेडगी मिरची पावडरनी. एक अर्धा चमचा घातलेली आहे. कोणतंही झंझट न करता, वाटण न घालता अगदी मस्त ग्रेव्ही होते त्याची. पण ह्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीला आणखीन एक मस्त चव येण्यासाठी किंवा ग्रेव्ही आपली दाटसर होण्यासाठी इथे आपल्याला 1 मोठा चमचा बेसन घालायचं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे 1 चमचा. कांदा टोमॅटोला छान तेल सुटलं आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला 1 चमचाभर बेसन घालून छान असं परतून घ्यायचं. 1 चमचा बेसन घातल्याने ग्रेव्ही मस्त दाटसर होते आणि भाजीला चव देखील छान येते. छान अशी एक वेगळीच चव येते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच करा. न खाणारेही आवडीने खातील. या भाजीसमोर नॉनव्हेजही फिकं पडेल. तर यामध्ये 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला घातल्यानंतर परत 1 मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे. ही प्रोसेस पूर्णपणे व्यवस्थित फॉलो केलात तर तुमची कोणतीही भाजी उत्तमच होणार. तुम्ही टिफिनसाठी ही भाजी झटपट करून देऊ शकता. सकाळची कितीही घाई गडबड असली तरीही कोणतंही वाटण वगैरे करायचं काही झंझट नाहीये. फक्त मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने भाजी करून बघा एकदा. घरातील मंडळी ही खुश होतील आणि न खाणारे 2 घास जास्तच खातील. या ग्रेव्हीमध्ये आता आपण छोले घातलेले आहेत शिजवलेले. मंद आचेवर 7 शिट्ट्यामध्ये हे छोले मी शिजवले होते. छोले रात्रभर भिजत ठेवले होते. हे रात्रभर भिजून जर मंद आचेवर 7-8 शिट्ट्या दिल्या तर तुमचेही छोले छान शिजतील. कारण छोलेबद्दल बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की आमचे छोले शिजत नाहीत, म्हणून सांगितलं. आपल्याला थोडी ग्रेव्ही टाईपच भाजी करायची होती. त्यासाठी आपल्याला इथे झाकण ठेवून थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे खाली भाजी ही छान शिजते आणि वरती आपल्याला पाणी गरम पाहिजे तेही मिळतं. थोडंसंच पाणी घातलेलं आहे, 1 अर्धा पेला. वरती जे पाणी गरम झालं आहे ते मी भाजीमध्ये ओतलेलं आहे. छान असं फिरवून घेतलं, बघू शकता. यामध्ये आणखीन याची चव वाढवण्यासाठी आपल्याला इथे कस्तुरी मेथी घालायची आहे. कस्तुरी मेथी घातली आणि मंद आचेवर झाकण ठेवून आता आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजी छान शिजवून घ्यायची आहे. परत असे केल्याने ग्रेव्ही ही छान शिजते, मस्त मिळून येते. असे शिजवल्याने छोल्यामध्ये पूर्ण मसाले उतरतात आणि छोले भाजीमधले चवीलाही खूप छान लागतं. आपला छोले मसाला तयार आहे. रंगही किती सुरेख आला आहे, बघू शकता. तुम्ही असा छोले मसाला पटकन टिफिनसाठीही करू शकता. घरी अचानक पाहुणे आले की असा छोले मसाला करू शकता. त्याच्यासमोर हॉटेलची चवही फिकी पडेल. कारण माझ्यासाठी घरची चव आणि घरचे मसालेच खूप महत्त्वाचे आहेत, खूप प्रिय आहेत. तुम्हीही माझ्याप्रमाणेच आहात का? मला नक्की कमेंट करून सांगा. भाजीला रंगही सुरेख आला आहे, चव मात्र अफलातून झाली आहे, घरभर सुगंधही सुटलेला आहे आणि छोलेही पूर्णासारखे छान शिजले आहेत. पण तुम्ही याची चव मात्र मिस करू नका. पद्धतीने एकदा बनवून पहा, म्हणजे कसं न खाणारेही आवडीने खातील. ही रेसिपी मी आत्ताच शेअर
शेअर केली आहे तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? पोहोचली असेल, तुम्ही पाहिली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रमंडळींना रेसिपी शेअर करा. तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोहोचतायत त्या तुम्ही बघताय देखील. तर मंडळी, एक विनंती आहे, नक्की लाईक करा, रेसिपीला सबस्क्राईब करा आणि महालक्ष्मी किचनला पूर्णपणे सपोर्ट करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.